शेतकरी बांधवांनो, मरायच्या विरायच्या भानगडीत अजिबात पडू नका. आसमानी संकट कोसळलेलं आहे, आजपर्यंत शेकडो वेळा कोसळलेला आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला तोंड दिलेलं आहे. ह्याही वेळेस तेवढ्याच ताकदीने तोंड द्या. आणि आता हे जे आमदार, खासदार, मंत्री, संत्री बंधाऱ्याच्याकडे फोटो सेशन करून PR करण्याचा प्रयत्न जे करत आहेत, त्यांना नीट नेऊन जनावराच्या कोट्यामध्ये बांधून मारा. त्यांना जनावराच्या पुढं कडबा घाला त्यांना. कारण अख्ख्या जगाला माहित आहे की महाराष्ट्र पूर्ण पाण्याखाली आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. ह्यांना आता बंधाऱ्याच्याकडे येऊन बघायची काहीच गरज नाही. ह्यांना सरसकट कर्जमाफी, सरसकट विमा आणि सरसकट मदत आणि जे काय नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे. आता काहीही फॉर्मॅलिटी नको आहे आणि आता काहीही लोकांना सांत्वनाची अजिबात गरज नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सांगितलं होतं की योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू. याच्यापेक्षा योग्य वेळ महाराष्ट्रावर कधीच येणार नाही. तुम्ही आज ह्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी, पूर्ण विमा जे काय भरलेला आहे तो आणि त्याच्यानंतर जे काय नुकसान भरपाई आहे ती पूर्ण झाली पाहिजे. आणि महाराष्ट्र परत एकदा जगाचा पोशिंदा कोलमडला नाही पाहिजे. महाराष्ट्राचा शेतकरी पुन्हा त्याच जिद्दीनं, त्याच ताकदीनं उभारला पाहिजे. हे महाराष्ट्र सरकारची आजची जिम्मेदारी आहे. नसेल तर शेतकरी तुम्हाला काय करतात माहीतच आहे.